महात्मा ज्योतिराव फुले जर ह्या काळात आता असते तर त्यांना सगळ्यांना फाशीच झाली असती. सर्वांना हे सर्व ह्या लोकांना फाशीच काही नाही, मग त्यांचा बेली नाही झाला असता. अशी क्रांती करणारे लोक आहेत. आपण तर फार घबरावून जातो आता आपल्यावर काय झालं तर. ज्या नागभूमीमध्ये जी नागभूमी बुद्धाच्या काळापासूनच बौद्धमय होती, ती नागभूमी म्हणजे विदर्भापासून तर मुंबईपर्यंतचा भाग, नालासोपारा तिकडे कोकणापर्यंत, या नागभूमीच्या ह्या महान भूमीमध्ये 14 ऑक्टोबर 1956 साली जी धम्म क्रांती घडली, त्या धम्म क्रांतीचे प्रणेते आम्हा सर्वांना मनुष्य म्हणून ह्या भारतामध्ये जगण्यासाठी ज्यांनी आम्हाला शक्ती प्रदान केली ते आमचे मार्गदर्शक जीवनदाते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या महिलांना कमी लेखण्यात आलं होतं, धर्मशास्त्रांनी त्यांना हीन मानलं होतं, आईच्या पोटी निघणाऱ्या लोकांनीच आईबद्दल वाईट लिहून ठेवलं, परंतु महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांना पुन्हा ह्या जगामध्ये बुद्धानंतर स्त्री म्हणून जगण्याचा हक्क देणारी आमची माता क्रांती सूर्यकांत ज्योती सावित्रीबाई फुले. आम्हा सर्वांना आज जे जगता येते त्या जगण्यासाठी बाबासाहेबांच्या पाठीशी उभी राहणारी, कसल्याही प्रकारची मागण्या न करता फक्त समाजासाठी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून जीवाचं रान करणारी मातोश्री रमाई आणि सर्व उपस्थित बौद्ध उपासक उपासिका, तसेच आमचे सर्व बंधू जे अन्य समाजाचे आहेत ते सर्व आपले बंधू. प्रबुद्ध भारत ही जी संकल्पना माझी नाही आहे, बाबासाहेबांची आहे. आणि बाबासाहेबांनी जी संकल्पना पाहिली होती की प्रबुद्ध भारत निर्माण झाला तरच हे संविधान जे आहे ते खऱ्या रूपानं ह्या देशामध्ये जिवंत राहील. प्रबुद्ध म्हणजे काय? प्रबुद्ध म्हणजे जो व्यक्ती जाणतो, समजतो, जो व्यक्ती सर्व अहंकारावर विकारावर मात करतो, राग द्वेष मोह मायेपासून दूर जातो, मनुष्य म्हणून मनुष्याला मनुष्यासारखा वागवतो, त्याला प्रबुद्ध म्हणतात. इनलाइटन्ड इंडिया. तिथं धर्म जात येत नाही. जो व्यक्ती प्रबुद्ध होतो तो मग जात पात धर्म भाषेवर कधी लक्ष देत नाही, तो सर्वांना आपल्या छातीशी लावतो. बुद्धापासून सुरू झालेली ही आंदोलन, कबीर, रविदास, मग महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम, महात्मा ज्योतिराव फुले, महाराष्ट्राला आपण म्हणतो शिव शाहू फुले आंबेडकराचा महाराष्ट्र. यांनी ही जी क्रांती घडवली त्या क्रांतीमध्ये सर्वच लोक आले, एकही सुटला नाही आहे. पण आपण आपल्या देशामध्ये काही लोकांनी आपली जी दुकानदारी खोलून ठेवलेली आहे त्यामुळे त्रास होतो. बघा, शाहीनबाग मध्ये जेव्हा आंदोलन झालं NRC आणि